रामकृष्ण हरी. सर्वांना सप्रेम नमस्कार. आपल्यासमोर आता दोन लहान मुलं सादर करत आहेत. ब्रह्मनाद पखवाज क्लास या क्लासचे हे विद्यार्थी आहेत. खूप लहान वयापासून पखवाजे वाद्य शिकत आहेत. आपल्या जीवनामध्ये संगीत हे अतिशय महत्त्वपूर्ण, अति आधुनिक काळामध्ये म्हटलं तर संगीत हे सर्वांनी आचरणात आणलं पाहिजे. त्याची कारणं भरपूर आहेत. कारण आधुनिक युग हे बिघडण्याचं युग मानलं जातं. मोबाईलच्या युगामध्ये एकमेव अध्यात्म आणि संगीत या अशा दोनच मार्ग आहेत. ते सत्कर्माला आपण जाऊ शकतो. तर आपल्यासमोर एक इन्स्ट्रुमेंट आहे जे आपण कीर्तनामध्ये भजनामध्ये पाहतो, पण त्याचं एकलवादन कशा प्रकारे होतं ते हे तुमच्यासमोर आता सादर होत आहे. तर काही चुका असतील, मुलं आहेत, तर त्या आईवडिलांच्या अंतःकरणाने आपण पोटात घाला. आणि जे चांगलं असेल तर त्याकरिता आशीर्वादपर आपल्या टाळ्या खूप महत्त्वाच्या असतील. त्या त्यांच्या भवितव्यासाठीही तेवढ्याच मोलाच्या आहेत. एवढं बोलून आम्ही आमचं एकलवादन सादर करतो. आपल्यासमोर वेगवेगळे ताल असतात तबल्यामध्ये, पखवाजमध्ये. तसा पखवाजमध्ये मुख्य ताल धमार 14 मात्र्याचा ताल वाजवण्याचा प्रयत्न करत आहेत मुलं. ते चुकणार आहेत, तर समजून घ्या. आणि आपल्यासमोर काणीपणात शेळके आणि कुणाल दिगे हे आपल्यासमोर ताल धमार सादर करायत. धन्यवाद. तालाचा ठेका बघा. ट धी ट ता आ क धी ट धी ट धा ग धी ट. वाजवतो.
धा 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 परत घे. ता धा ता कत तेरे धा तेरे धा धा धी ट धा ग धी ट आता एक विशिष्ट प्रकार वाजवत आहेत. आमचं पखवाजचं घराणं आहे पानसे घराणा. या घराण्यामध्ये एक विशिष्ट प्रकार असतो की तालाचा ठेका हा खालती वाद्यावर वाजवला जातो आणि वरती तोंडाने तोच चक्रधार बोलला जातो. हे थोडासा क्लिष्ट प्रकार आहे, ऐका.